मी आज संध्याकाळी गेलो होतो फेरफटका मारायला. त्यावेळेला गाईला बघितलं. गाईचं छोटंसं वासरू होतं. त्याच्या शेपटीतून रक्त येत होतं, मांस दिसत होतं. मी बोललो माझ्या मुलांना, "मुलांनो, गाईचं दूध पाहिजे, शेण पाहिजे, गोमूत्रसुद्धा पाहिजे, तूप पाहिजे, लोणी पाहिजे, दही पाहिजे, सगळं पाहिजे माणसाला. पण गाईच्यावर जरा पण लक्ष नाहीये. चरायला सोडतात त्याला. पण त्याची काळजी करणं प्रत्येक माणसाची जिम्मेदारी आहे, कर्तव्य आहे. फक्त त्याचं उपभोगाची वस्तू घ्यायची काय? दूध, दुधापासून सगळं. फक्त गरजेची वस्तू आहे गाई. त्याच्या पलीकडे काही नाही मनुष्याच्या नजरेत. त्याच्यानंतर ते नुसतं एक प्राणी आहे बस, बाकी काही नाही. त्याचं दुखणं, त्याची वेदना काहीही माणसाला घेणं-देणं नाही आहे. मनुष्य एवढा स्वार्थी झाला आहे, स्वतःच्या स्वार्थापुढे कोणाची वेदनासुद्धा त्याला दिसत नाहीये. पशुची नाही, माणसांची नाही, कोणाची नाही. त्यावेळेला मुलं बोलले, "असंच आहे महाराज." "हां रे, असंच आहे, मान्य आहे मला." त्यानंतर मी हे उत्तर दिलं त्याला. मग त्यावेळेला माझी मुलं बोलले, "महाराज तुम्ही तर बरोबर बोलत आहात, पण लोकांना ह्याचं कुठेही भान नाहीये. ते पशु म्हणूनच गाईला वावरत आहे." अरे पशु म्हणजे गाय, गाय म्हणजे कामधेनू. ते तुमच्याकडे असणं सुद्धा पुण्यच आहे. आता काही लोकं गायी आपल्या घरात ठेवून काय करतात माहिती आहे? मांस शिजवून त्याचं जे अन्नाचं पेज असतंय ना, ते सुद्धा प्यायला देतात. मच्छीचं पेज वगैरे. कारण माझ्याकडे अशी लोकं उडपीत येत होते आणि आमच्या घरात गायी आहे, सगळं आहे, तरी आमच्या घरात दुःख काय आहे? तर मी बोललो, "तुमच्या घरात दुःख आहे, तुमच्या कर्मामुळे आहे." कारण एवढं चांगलं गायी म्हणजे कामधेनू तुमच्या घरात आहे, तर तुम्ही कसं नंद गोकुलसारखं असलं पाहिजे. आहात का? घरात नवरा दारू पितोय, व्यसन. माणसाला आता गुटख्याचं व्यसन, दारूचं व्यसन. मनुष्य स्वतःच व्यसनी झालेला आहे. कोण येऊन त्याला व्यसन देत नाहीये. तो सहखुशीने मरण विकत घेत आहे. कशाचं? गुटख्याचं असू दे, दारूचं असू दे, मोबाईल पण एक व्यसनच आहे. का? तर त्याच्यानी घेता येईल तर चांगलं घेता भरपूर काही येतंय. त्याच्यातून गुरुचरित्र घेता येतंय, भगवद्गीता घेता येतंय, रामायण घेता येतंय, दासबोध घेता येतंय, ज्ञानेश्वरी घेता येतंय, पण मनुष्य घेत नाहीये. मनुष्य काय घेतो त्याच्यात? अश्लीलता घेतोय हे. म्हणजे मरणच ना ते एक प्रकारचा. अरे जे उपकरण माणसाने केलेलं आहे, ते चांगलं सुद्धा आहे, वाईट सुद्धा आहे. पण मनुष्याने त्याच्यातून काय घेणं हे मनुष्यावर निर्धारित आहे. कारण मनुष्याला एक बुद्धी दिलेली आहे. त्या गाईला बघून मला असह्य वाटलं. का असह्य वाटलं? कारण मनुष्य एवढ्या खालच्या पातळीला पडलेला आहे. गतजन्मीचं कर्म म्हणून तो त्याच्या घरी आहे, गाय म्हणून. म्हणून कर्मभोग भोगत आहे. मनुष्य गायीच्या रूपात त्याच्या घरी येणं म्हणजे कुकर्मच. का कुकर्म? कारण 84 करोड मनुष्याचंच आहे. पशु-पक्षीचा, वृक्षाचा. कुठेतरी कोटी जन्मात त्यांनी पुण्यही केलं तर मनुष्याचा जन्म आहे. मग अशाच्या घरात गाई म्हणून आला आहे. तो त्याचं संगोपन फक्त आपल्या स्वार्थापोटी करतो आहे. दुधासाठी, शेणासाठी, गोमूत्रासाठी. त्याच्यावर काहीही लक्ष नाहीये. मी गाईला एवढंच बोललो, "तुझं दुर्भाग्य रे! अशा करंटाच्या घरी तू आला आहेस. ते तुझी सेवासुद्धा करू शकत नाही. फक्त तुझं उपयोग करत आहे आपल्या स्वार्थासाठी, पैसे मिळवण्यासाठी." एकटक बघत होतं माझ्याकडे ते. एक साईडला उभं होतं. पाऊस येत होता, भिजत होतं.
एवढंच बोलणं आहे माणसांना. जे काही करताय ना, ते धर्मयुक्त कर्म करा, अधर्मयुक्त कर्म करू नका. कारण आता जे कलिकाल चाललेलं आहे ना, त्याच्यात सर्वनाश कशाचा होणार आहे माहिती आहे? माणसाचाच होणार आहे. माणसाचाच नाश होणार आहे. निसर्ग गेलं तरी परत होऊ शकतोय. मनुष्य एकदा गेला, परत मनुष्याच्या रूपात तो येऊ शकत नाही. 84 करोड नंतर कुठेतरी पुण्याई असली तरच तो मनुष्य जन्माला येऊ शकतोय. मनुष्य जन्म भेटलाय त्याचं सोनं करा, माती करायला लागलेत. आपल्या उपभोगासाठी मनुष्य सगळ्यांचा फायदा घ्यायला लागलाय. ते पशुचं असू दे, मनुष्याचं असू दे, कोणाचंही असू दे. फक्त आपल्या उपभोगासाठी नश्वर गोष्टीचा उपभोग आहे तो. शाश्वत काय उपभोग नाहीये. शाश्वत एकच उपभोग आहे, तो परमात्माचा मार्ग, मोक्षाचा मार्ग. ते मनुष्याला काही जमेना आणि जमत नाहीये. सत्य कोणालाही नको, सगळ्यांना असत्य पाहिजे, सगळ्यांना खोटं पाहिजे, सगळ्यांना छल कपट पाहिजे, द्रोह पाहिजे, मदमत्सर पाहिजे. ह्याच्या चाड्या कशा करायचे, त्याच्या चाड्या कसा करायचा, मी कसं वर येतो त्याला मारून, मी एखाद्या आई बहिणीचे आबरू लुटून मी माझं भूक कसं भागवता येईल मला, हे बघत आहे प्रत्येक मनुष्य. वासनापोटी नश्वर गोष्टीच्या मागे लागून फक्त मला माझं सुख पाहिजे. सुख कशात आहे? परमात्माच्या मार्गात सुख आहे. सुख मोक्षात जाण्यात आहे. सुख दुसऱ्यांची मदत करण्यात आहे. दुसऱ्यांवर प्रेम करण्यात आहे. अडल्या नडलेल्यांना मदत करण्यात सुख आहे. स्वार्थासाठी तर पशु पण जगत नाहीत, पण मनुष्य जगायला लागला आहे. दुर्भाग्य आहे मनुष्याचं. आणि मला सुद्धा असा देह निवडायला लागला. अशा देहात येऊन तुमच्याशी संवाद साधायचं पाळी तुम्हीच आणलाय. बोलायला लागायला लागलंय. ह्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोचत आहे. मनुष्याकडे काही नाहीये, त्याचा श्वास सुद्धा त्याचा नाहीये. तो बोलतो ना, माझं गाडी आहे, घर आहे, सुंदर बायको आहे, पोरं आहेत, माझ्याकडे काय नाही, सगळं आहे. अरे जे काय आहे ते कोणाचं आहे पहिलं बघा. सगळं कोणी दिलंय ते बघा. त्या भगवंतानी दिलेलं आहे. त्या भगवंताचं कृतज्ञ आहे का? धर्माने आहात का तुम्ही? सत्याने आहात का? आज जे काय तुम्ही करत आहात ना, ते कर्मात सगळं तुमचं अंतरात्माच गवाही देत आहे. तुम्ही काय करत आहात, काय नाही. दुसरं कोण गवाही द्यायची गरज नाहीये. तुमचा अंतरात्माच तुम्हाला खातोय. एकटे बसला असताना त्यावेळेला काय करत आहे मी आणि काय केलो 4 पैशासाठी किंवा आपल्या स्वार्थाच्या संभोगासाठी. 4 पैसे मिळवण्यासाठी कोणाचा तरी मी शिक्षणाचे पैसे हिसकावून घेतलो का? कोणाच्या औषधाचे पैसे हिसकून घेतलो का? म्हणजे माझ्या वर्दीच्या जोरावर, माझ्या अहंकाराच्या जोरावर मी म्हणजे मिरवलो ना, हे मन खातंय आणि तुमचा अंतरात्माच गवाही देतोय. तुम्ही काय करायला लागलाय? अरे थोडंच वेळ आहे, सुधरा. एकदम थोडं आहे. मुंगी आहे ना, तेवढंच वेळ आहे माणसाकडे. कारण जलमग्न होऊन सगळं जाणार. प्रलयात सगळं जाणार. भूकंपात सगळं जाणार. महामारीत सगळं जाणार. काहीच राहणार नाहीये. पुरुष पुरुष राहिला नाही. पुरुष बाई झाला आहे आणि बाई पुरुष झालेला आहे. बाई बाईशी लग्न करत आहे. पुरुष पुरुषाशी लग्न करत आहे. काय म्हणे, पुरुषाचा हार्मोन चेंज झाला म्हणून ती स्त्री होत आहे. स्त्रीचा हार्मोन चेंज झाला म्हणून तो पुरुष होत आहे.
म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध मनुष्य करत आहे. आपलं लिंग परिवर्तन, आपल्या राहण्यामध्ये परिवर्तन. मग आम्हाला सुद्धा असं परिवर्तन करूनच या देहात स्थापन होऊन यावं लागलं. स्त्री, पुरुष हे देवाला काही नाहीये. त्याच्या पलीकडे देव आहे. देव निराकार आहे. आकार नाही, उकार नाही देवाला. रूप नाही, रंग नाही. श्रीमंत नाही, गरीब नाही. देवाला ज्या ज्या वेळेला धरेवर यायला लागतं त्या त्या वेळेला कोणतं तरी रूप धरून तो येत असतोय. धर्म स्थापनासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी. पुन्हा एक नवीन युग धर्माचं स्थापन करण्यासाठी. अश्लीलताचे व्हिडिओ तर लोक एकदम डोळे फाडून बघतात. कान फार तीक्ष्ण असतात ऐकायसाठी. डोळे त्याच्यावरच असतात गडलेले. चांगलं नको बघायला. धर्माचं ऐकायचं नाहीये. धर्माच्या मार्गावर चालायचं नाहीये. फक्त असत्याचा मार्ग कुठे तिथे पळतायत माणसं. आता काय तर बघतोय मी, प्रॉपर्टी करायचं, भरपूर प्रॉपर्टी करायचं. अरे खायला तुमचे पिढी असली पाहिजे ना खायला. ज्यांच्यासाठी करताय तेच राहणार नाही तर खाणार कोण आहे? देवाला तर घाबरत नाही, कर्मालाही घाबरत नाही मनुष्य. पण तुमचे प्रारब्ध, तुमचा आत्माच भोगणार आहे. दुसरं तिसरं कोण नाही. ना तुमचे घराचे नातेवाईक, ना तुमचे आई वडील, ना तुमचे भाऊ बहीण, ना बायको नवरा. तुम्ही इकडे एकटे येता आणि जाताना सुद्धा एकटेच जाणार. जाताना सत्कर्म, धर्म, संस्कार हीच पोटली पाहिजे. पण मनुष्याकडे ती पोटली नाहीये. माणसाकडे अहंकार, क्रोध, ईर्ष्या, मद, मत्सराची पोटली आहे, जे काही कामाचे नाहीये. तो पिशाच योनीत ना एवढे करोड जन्म भटकत राहतो ना, त्याला ना पशुचा जन्म मिळतोय, ना वृक्षाचा, ना मनुष्याचा. तो मनुष्य रूपात आला तर सगळं काही करतो अधर्म. बलात्कार करतो, चोरी करतो, खोटं बोलतो, लबाडी करतो. कुणाचाही खून करायलाही तयार राहतो 4 पैशासाठी, सत्तेसाठी. पण काही उपयोग नाहीये. सगळं जाणार आहे, सगळं नाश होणार आहे, सगळ्याचा सर्वनाश होणार आहे. का तर माणसाच्या दुरहंकारामुळे माणूस स्वतःचा सर्वनाश स्वतःच निवडला आहे. असत्य तर जाणारच जाणार, त्याच्याबरोबर सत्य पण जाणार. किती मुलं जाणार लहान लहान, नवजात शिशू जाणार, वृद्ध माणसं सुद्धा जाणार. जलप्रवाह येताना सगळं जाणार, कोणी राहणार नाही. भूकंप येताना, कारण काल आहे ना महाकाल झालेला आहे आणि जाणं निश्चित आहे आता सगळ्यांचं. पैसा सुद्धा तुम्हाला वाचू शकत नाही, कारण देवाच्या दारात पैसा लागत नाही, धर्म लागतो, सत्य लागतो, जे मनुष्याकडे नाहीये मुळात. तुमच्या कर्माच्या बँक बॅलन्समध्ये शून्य आहे. फक्त पैशाचा खाता, ते व्यवहार ज्ञानासाठी ठीक आहे. देवाच्या खात्यात काय पाहिजे? पुण्य पाहिजे, धर्म पाहिजे, संस्कार पाहिजे. जे शून्य आहे, काही उपयोगाचा नाहीये त्या देवाच्या दारात. देव कर्म बघतो, सत्य बघतो. कित्येक लोकांचे ॲक्सिडेंट होत आहे, नाना तऱ्हेचे रोग होत आहे, त्याच्या दुष्कर्मामुळे, त्यांनी केलेल्या कर्मामुळे. किती लोक आपल्या मुलांसाठी भरपूर काही प्रॉपर्टी, इस्टेट ठेवले दुसऱ्यांचं हक्काचं मारून. आज त्यांची मुलं सुद्धा नाहीये ते खायला. कोणाला ती प्रॉपर्टी? कोण खाणार ती प्रॉपर्टी? अरे तुमच्याकडे असताना दुसऱ्यांना, गोरगरिबांना वाटा, गोरगरिबांची मदत करा. गोरगरिबांना घर नाही तर घर करून द्या. जे मुलांचे लग्न होत नाही, मुलींचे लग्न होत नाही, त्यांचे लग्न लावून द्या. ज्यांना शिक्षण नाही त्यांना शिक्षण दान करा.
अरे तुम्ही काय करत नाही, तुम्ही फक्त निमित्त आहात. तुम्ही काही श्रीमंत नाही आहात. येताना काही घेऊन आला नाही आणि जाताना काही घेऊन जाणार नाही. जे काही मिळालं इथे मिळालं. जे काही सोडून जाणार इथेच सोडून जाणार आहे. पण जोपर्यंत तुम्ही मनुष्य आहात, मनुष्यात वावरत आहात, मनुष्य म्हणून आहात, तोपर्यंत जागे व्हा. पशु झाला ना मनुष्य, त्याला काहीच करता येत नाही. त्याचा अंत्य निश्चित आहे. पिशाच म्हणून भटकणार, बाकी काय होणार नाही त्याचं. मी आजही बाहेर जातो ना, भरपूर चांगले लोक पण आहेत. बघत आहे. आता तुमच्या भाषेत हिंदू बोलता, तुम्ही मुसलमान बोलता ना. तेच मी इथे राहतोय ना, आता हिंदूच्या रिक्षात बसलो, पण माझ्यासाठी सगळे सनातन आहेत. तेच त्याच्या रिक्षात बसल्यावर 300 रुपये बोलतो, तेच मी मुसलमानच्या रिक्षात बसतो, तो पण माझ्यासाठी सनातनच आहे. तो किती बोलतो माहितीये? 150 रुपये बोलतोय. म्हणजे किती फरक आहे बघा. पैसे खायचे तर किती खायचं माणसाने. शेवटी ते काय करणार? दारूच्या गुत्त्यावर, गुटख्याच्या दुकानात जाणार पैसे. रोगराईत जाणार आहे. मी काय बोलतो, तुमच्या मेहनतीचे घ्या, कष्टाचे घ्या. मेहनतीच्या पलीकडचा 1 रुपये सुद्धा विष आहे. दुष्कर्म आहे. त्याचं कर्म तुम्हाला धुवावं लागतो. मागून घ्या. कोणाकडनं असं खोटं बोलून घेऊ नका. आता मी कित्येक तरी मुसलमानची मुलं, माझ्यासाठी मुलंच आहेत ती. तुमच्या भाषेत मुसलमान बोलता तुम्ही. माझ्यासाठी ती मुलंच आहेत. कित्येक लोकांच्या रिक्षामध्ये गेलो. त्यावेळेला मला अम्मा म्हणून बोलतात ते. ते कशाला? आता जे सोफ्यावर मी बसलो आहे, हे सोफा माझ्या मुलांनीच मला घेऊन दिलेला आहे. हे मी हिंदूच्या जे काय म्हणतात सुतार, त्याच्याकडे गेलो होतो. मी विचारलो, "कितीला देणार रे बाबा?" तर तो कितीला बोलला माहितीये? 35,000. 35,000 बोलतोय तो मला. सोफ्याची किंमत लाकडाचं. तेच मुसलमानच्या दुकानात गेलो. मी त्याला विचारलो, "कितीला देणार रे बाबा?" तर तो काय बोलला माहितीये का मला? "अम्मा तुम्हारा पोशाक देख के, अम्मा तुम बोल रहे हो, मैंने आप में अल्लाह देखा. मैं मेरे अल्लाह को दे रहा हूँ." तेच 35,000चं सोफा, तोच मुसलमान माझ्यासाठी, माझा बाळच आहे ते. कितीला दिला असेल? 20,000 रुपयाला. म्हणजे किती? 15,000चा फरक आहे इथे. 15,000 घेऊन तुम्ही श्रीमंत होणार आहे का समोरच्याचं कर्म धुणार आहे? हे पहिलं बघा. प्रारब्ध, आज मी पैसा घेतो लुटून, मारून, खोटं बोलून, ते प्रारब्ध मलाच धुवायला लागतंय, लक्षात घ्या. म्हणून विचार करून कर्म करा. आता मला किती लोक मुसलमानचीच मुलं आहेत. मी त्यांना एवढंच बोललो, मक्का मदिनामध्ये मीच आहे रे बाळा. तिथे गेला काय, माझ्याशी बोलला काय? त्यावेळेला बोलला, "अम्मा मैं मक्का मदीने को गया था." "हा का?" म्हटलो मी. मग मी एवढंच बोललो, "मक्का मदिनात गेलं म्हणजे काय माहिती का बाळा? नवजात शिशूसारखं राहावं लागतं." "हो" बोलला तो. "हाँ अम्मा, बरोबर बोल रहे हो." खोटं बोलायचं नाही तिथे जाऊन येऊन. पण मनुष्य चारोधामला जाऊन येऊन पण खोटं बोलतो. 12 ज्योतिर्ला जाऊन पण खोटं बोलतो. 52 शक्तिपीठला पण जाऊन खोटं बोलतो. आईच्या नावाने, महाराजांच्या नावाने, प्रत्येक देवी देवतांच्या नावाने खोटं, पैशासाठी, लुबाडायसाठी. काय उपयोग आहे त्याचा? काहीही उपयोग नाहीये. नश्वर गोष्टीच्या मनुष्य मोहात पडला आहे, जे काहीही उपयोगाचं नाहीये. मी मुसलमान बरोबर पण खातो, हिंदू बरोबर पण खातो. हिंदू सनातन माझ्यासाठी, मुसलमान सनातन. सनातन म्हणजे काय? सम धर्म भाव एक. भाऊ, बहीण, आई, बंधू एकसारखे राहा. भांडणं करू नका, तंटा करू नका. जातीवादासाठी
भांडणं करू नका. जातीवाद मुळात नाहीच आहे. जाती काय माहिती आहे? सनातन. भाषा काय माहिती आहे? सनातन. धर्म काय माहिती आहे? सनातन. रूप काय, रंग काय? सनातन. त्याच्या पलीकडे काहीच नाहीये. 4 वर्णच आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ह्या 4 वर्णापेक्षा मोठं काहीच नाहीये. त्या हिशोबाने त्याला जन्माला घातलेलं आहे. त्या हिशोबाने मनुष्य राहत आहे का? वावरत आहे का? वागत आहे का? आपलं काम चोख करत आहे का? धर्मयुक्त कर्मात तो वावरत आहे का? नीट बघा. खोटं बोलत आहे, लबाडी करत आहे का? 4 पैशासाठी, सत्तेसाठी. काही उपयोग नाहीये त्याचा. नाश आहे. आता मला जे मुसलमानची मुलं आहेत, अम्मा बोलतात, काही अल्ला बोलतात. स्वीकार आहे मला. का स्वीकार आहे? कारण त्यांचा भाव, त्यांचं प्रेम माझ्यापर्यंत पोचत आहे. तेच मी हिंदूला जाऊन विचारू दे. त्यांना भाव नकोय, प्रेम नको आहे, देव नको आहे. देवाचा फोटो फक्त तिथे भिंतीवर तेवढ्यापर्यंत ठीक आहे, पण धर्माने वागायचं नाही, धर्माने राहायचं नाही, धर्माने बोलायचं नाही. आता मी तुमच्या भाषेत बोलायला गेलो तर हिंदू फुल विकणारी, आंध्रावरनं फुल विकते. मी प्रेमाने जातो, बोलतो तिच्याशी, गंमत सुद्धा करतो कधी कधी तिची, थट्टा मस्करी सुद्धा करतो. ती करते. मी 2 दिवस गेलो नाही ना, तिसऱ्या दिवशी गेलो ना, हात करते, या आमच्याकडे या, घ्या. एवढ्याचीच फुलं घ्या, तेवढ्याचीच फुलं घ्या बोलत नाही. कारण मी काय बोलतो, एखादा गरीब असेल, त्याला देवाला फुलं घालायची असेल ना, तर 10 रुपयाची फुलं पण द्या त्याला. 50 रुपयाची, 100 रुपयाची त्याला वाढून रेट बोलू नका. कारण ते तुमच्यातर्फे घातलं जाईल फूल, हे लक्षात घ्या. म्हणून व्यापार करताना तर कशाचं करा माहिती आहे का? प्रेमाचा व्यापार करा. प्रेमाने करा, म्हणजे मनुष्य तुमच्याकडे पळत येईल. पैशाचा व्यवहार काही उपयोगाचा नाहीये. आज तुम्ही जेवढे रक्कम लावता ना, 4 ठिकाणी तो विचारून येतो. 5व्या दिवशी तुमच्या दारात येत नाही तो. का माहिती आहे? पैशाला हापापलेला बसलेला मनुष्य असतोय ना, 4 दिवस त्याचं दुकान चालणार आहे. 5व्या दिवशी बंदच होणार आहे. का? कारण तो लुटत आहे, कळतंय माणसाला. आता मला माझ्या मुलांनी कानातले घेऊन दिलं. मी कानाच्या दुकानात पण गेलो सोन्याच्या. तिथे मला बोललो, "तुमच्या चेहऱ्याला हे दिसतंय, ते दिसतंय." मी बोललो, "तुला मी कसं दिसतोय बाळा?" विचारलो. "मी नट्टापट्टा करून आलोय का? मी आहे असा आहे. मला काही सौंदर्य घेणं-देणं नाहीये. दागिन्याचं, आभूषणाचं घेणं-देणं नाहीये. जी मुलं मला आवडीने घेऊन देतात, ते घेतलं तरी मी ठेवून टाकतो. मी काही घालत नाही. मला काय दागिन्याचा बाजार बसवायचा आहे का माझ्या अंगावर? नाही ना. माणसाला काय पाहिजे? अन्न, वस्त्र, निवारा. देवाला सुद्धा इथे भूमंडळात आल्यावर तेवढ्याच गोष्टी पाहिजे आणि धर्माचं पालन पाहिजे, संस्कार पाहिजे, नीती पाहिजे. पण मनुष्य काय करत आहे? सतत खोटं बोलत आहे. आणि माझ्याकडे येणारे पण किती खोटं बोलतात, किती खरं बोलतात. त्यावेळेला मी बघत असतो, हसत असतो त्यांच्याकडे. मार पण फार लागतोय त्यांना. मायाचा मार फार वाईट आहे. माया अशी मार मारते ना त्यांना. मी अस्त्र-शस्त्र घेतलेलं नाहीये. अस्त्र-शस्त्र माझ्या हातात नाहीये. अदृश्य आहे. ते दिसत सुद्धा नाहीये. पण फटका जबरदस्त लागतोय आणि माझी मुलं पण पाहत आहेत. आता ज्यावेळेला मी उडपीत होतो, त्यावेळेला मी बोललो होतो, मी उडपीतून गेल्यावर जे लोकांनी जे केलेलं आहे, कारण माझी मुलं तर म्हणून शांत. जे केलंय त्यांना
परत ते रिटर्न आहे आणि रिटर्न लागायला लागलंय. फोन आलं. जे आईने महाराजांनी बोललो तसंच होत आहे आता. भांडणं तंटा चाललेली आहे. पोलिस स्टेशन झालं, केस झाला. आई बोलले तसंच व्हायला लागलंय. फक्त विश्वास ठेवलेला, माझ्यावर प्रेम आणि तेवढ्या विश्वासाने तुम्ही येताना, तेवढ्याच विश्वासाने, धर्माने, सत्याने तुम्ही माझ्याबरोबर राहताना तसंच तुमचं काम होत जातंय. आज तो मनाने फार उदास होता. उडपीतून आई गेली. महाराज गेले बोलला. मी बोललो, कुठेही गेलो तर माझं दार सगळ्यांसाठीच चालू आहे. 24 तास चालू आहे. या तुम्ही. मी माझं दार बंद केलेलं नाहीये. पण मला जे धर्मस्थापना करण्यासाठी उडपी क्षेत्र सोडावं लागतं हे पहिलंच बोललो होतं. 4.5 वर्षापूर्वी. त्यांना एक उदासी झाली. का झाली? तर आम्ही उडपी क्षेत्र सोडलो. कारण जवळ होतं तर येता जाता आलं असतं त्यांना. फोनवर कसं बोलायचं? प्रत्यक्ष भेटायचे तर त्यांना लांब जायला लागेल. मी बोलले, "या येऊ शकता, कधीही येऊ शकता. माझं दार मी काही बंद केलं नाही कोणासाठी. तुम्ही बंद करून घेतलं तर मी काही करू शकत नाही. तुम्ही 1 पावलाने या, मी 100 पावलांनी येतोय तुमच्याकडे. पण तुम्ही या तरी." मग माझी मुलं बोलले फोनवर, "तुझ्या मुलीला जे त्रास होतंय ना, आईशी बोलू दे, महाराजांशी बोलू दे." मग तो बोलला, "ठीक आहे. मी तयार आहे. बोलायला तयार आहे. फुंकर सुद्धा मारायला तयार आहे. पण फुंकर मारण्यासाठी तुम्ही येणं गरजेचं आहे ना. तुम्ही यायला पाहिजे ना आईकडे, आपल्या बापाकडे या तरी. इथे पैशाचं आडंबरा नाहीये. इथे धर्माचं, सत्याचं, नीती, सत्य, न्याय, धर्म आहे. ह्याच्यावर चालवतो मी. ह्याच्यावर तुम्हाला चालायला लागेल. इथे जसा मी आहे तसाच तुमच्याबरोबर बोलत आहे. आडंबरा काहीच नाहीये इथे आणि आडंबरा करायची गरज मला नाहीये. मनुष्य रूपाला आहे, मनुष्याला आहे. जे आहे तसं दाखवत आहे. खोट्यांची साथ तर सगळे देतात. सत्याचा साथ देऊन बघा. सत्यावर चालून बघा. काय वेगळंच आनंद आहे. मोक्ष भेटतंय. देवाच्या मार्गावर चालून तरी बघा. येऊन तरी बघा. आनंद आहे नामस्मरणात, देवाच्या सन्निधानात राहण्यात, देवाच्या सहवासात राहण्यात. ते कुठेच मिळू शकत नाही. पैशात तर विकत मिळू शकतच नाही ते. त्यासाठी तन, मन, धन, स्वतःचं शरीर सुद्धा अर्पण करावं लागतं. मी हे नसावं. फक्त सगळं देवमय झालं पाहिजे तुमचा अंतरात्मा. त्यावेळेला देवाची प्रचिती तुम्हाला यायला चालू होते. येऊन तरी बघा. सहवासात राहून तरी बघा. लांबून डोंगर छान दिसतंय. जवळ आल्यावर काटे बोचतात असे माणसाचं मन आहे. पण डोंगराजवळ जाऊन बघा. काय सत्य आहे, काय असत्य आहे ते पहा. आता गुरु कसा असतोय, कसा नसतोय. लांबून मनुष्य बघतोय कसा आहे, कसा नाही म्हणून. तो काय खातोय, तो काय पितोय, तो काय पेहनावा पेहनतोय, कसा राहतोय तो. आता काही लोकांना फार वाटतं बघावं. येतात सुद्धा. मी काय खातो, मी काय पितो, मी कसा राहतो, माझं वावरणं कसं आहे, माझं बोलणं कसं आहे, माझं चालणं कसं आहे, मी काय पोशाख घालतो. बघतात सुद्धा. लांबून बोलणं वेगळं, जवळ येऊन अनुभूती घेणं वेगळं आहे. आता साखर आणि मीठ रंग एकच आहे, सफेद. लांबून साखर आहे, मीठ आहे. दिसतंय डोळ्याला. पण चव घेतल्यावरच कळतंय. गोड आहे, काय खारट आहे.
त्यासाठी जिभेवर साखर किंवा मीठ घेणं गरजेचं असतं. त्याच्याशिवाय कळत नाही. सहवासात आल्याशिवाय कळत नाही. खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय. पण जो येतोय ना, तो गेल्यावर परत येतोय. का येतोय? 100 ठिकाणी फिरतोय. लास्टला सत्याकडेच येतोय. का सत्य आहे ना सत्य. जीव कधी सोडत नाही. असत्य कितीही लांबपर्यंत गेलं तरी अर्ध्यात जीव सोडतोय. सत्याचं वाट आहे ना, फार कठीण आहे. पण जिंकतो सत्यच. सत्यावर चालून बघा. सत्यावर राहून बघा. सत्य बोलून बघा. फायदा तुमचाच आहे. तोटा नाहीये. तोटा कोणाचा होतो? चोरांचा, लबाडी करणाऱ्यांचा, खोटं बोलणाऱ्यांचा. आज त्यांना सगळं बरं वाटतंय, पण उद्या नाशच आहे सगळं. सत्याला वाटतंय, अरे मी बोललो तर मला त्रास होईल. काही त्रास होत नाही त्याला. कारण त्याच्याबरोबर विशाल पाषाण म्हणजे कोण? परमेश्वर. विशाल सागर म्हणजे कोण? परमेश्वर. परमेश्वर उभा असताना त्याला कशाचीही भीती नाही पाहिजे. घाबरूच नाही तो. कारण निर्माण करणारा परमेश्वर आहे, नाश करणारा सुद्धा परमेश्वर आहे. घाबरायचे तर कशाला घाबरा माहितीये? असत्याला, खोट्याला, अधर्माला घाबरा. बाकी कशाला घाबरायची गरज नाही माणसाला. आता सत्यच येणार आहे आणि सत्याचं मार्ग सगळ्यांना निवडायला लागणार आहे. दुसरा पर्याय नाही आहे आता मनुष्याकडे. कारण असत्य जाणार आहे. पदार्पण होणार आहे सत्याचा, धर्माचा, न्यायाचा. बघा, होईल तेवढं सत्याने राहा, सत्याने चाला. कारण तेच तुम्हाला वाचवणार आहे. बाकी कोण तुम्हाला वाचवू शकत नाही. कारण विश्वात अधर्माची जायची वेळ झालेली आहे. असत्याची जायची वेळ झालेली आहे.